मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितले मानाचे 5 गणपती आणि या ब्लॉगमध्ये आता आपण बघणार आहोत लोकमान्य टिळकांचा वाडा। जेव्हा मी पुण्यामध्ये गणपती बघण्यासाठी गेले होते तेव्हा मी केशरी वाडा हा मानाचा 5वा गणपती बघितला। त्याच्या बाजूलाच आपण हा लोकमान्य टिळकांचा वाडा पण मी बघितला। वाड्याच्या आतमध्ये एका रूममध्ये लोकमान्य टिळकांचा हा असा पुतळा ठेवलेला आहे। बाजूलाच त्यांच्या त्या जुन्या चप्पल पण ठेवलेल्या आहेत। सगळी जुनी वस्तू तिथे आतमध्ये ठेवलेले आहेत। त्यांचे बुक्स पण ठेवलेले आहेत। त्यांच्या पाठीमागच्या साईडला त्यांची टोपी, त्यांच्या पत्नींचा फोटो लावलेला आहे आणि जुन्या पद्धतीचंच बांधकाम आहे। बाहेरून तुम्ही सगळं व्यवस्थित बघू शकता। त्यांचे वंशज कोण आहेत, काय आहेत त्यांचा पण तिथे एक बोर्ड लावलेला आहे। वाड्याचं काम पूर्ण जुन्या पद्धतीचं आहे। असं वाटतं आपण खरंच परत एकदा जुन्या काळात आलोत की काय, इतकं छान वाटत होतं। पहिलं वृत्तपत्र जे सुरू झालं होतं ते लोकमान्य टिळकांनी सुरू केलं होतं केशरी या नावाने आणि या वृत्तपत्राची जी मिल आहे ती केशरी वाड्याच्या अगदी बाजूलाच आहे। वाडा छान फिरून बघितला, थोडे फोटो पण काढले। तिथलं जे लाकडांवरती जे काम केलेलं आहे ते इतकं बारीक बारीक आणि इतकं सुंदर केलेलं आहे। वाडा बाहेरून पण खूप छान आणि सुंदर दिसतो आणि वाडा बघून झाल्यानंतर आम्ही शेवटचा गणपती बघितला जो म्हणजे हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती जो की श्रीमंत भाऊसाहेब रंगारी। अशा प्रकारे आमचा गणपती पाहण्याचा कार्यक्रम इथेच संपतो। थँक्यू।